खरं म्हणजे इथे आल्यावर मला असं माहीतच नव्हतं की इतकं सुंदर ग्राउंड. म्हणजे परवाच मी 12 तारखेला मानखडे स्टेडियमवर मॅच बघितली. मला वाटतं त्यापेक्षाही चांगलं मेंटेन ग्राउंड हे लॉन या ठिकाणी मला दिसतं. मी फार क्रिकेट बघत नाही, मी जरा खेळलोही नाही क्रिकेट फार, म्हणजे असं गल्लीत कधीतरी. मी खेळाडू निश्चित होतो. मी चंदवाडावरती म्हणतो की आपण कोणत्या साली खो खो खेळत होतो. आम्ही विद्यापीठामध्ये खेळलो होतो, शालेय जीवनामध्ये खो खोचे चांगले खेळाडू होतो. मी चांगला माझ्या वजन गटातला कुस्तीगीर होतो. मी पुणे युनिव्हर्सिटी खेळायचो, स्टेटच्या टीम मध्ये खेळायचो. मी कबड्डीचा चांगला प्लेअर होतो. आम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सोबत खेळायचो. मी तसं ऑलराऊंड होतो दादा. पण त्यावेळेला जर मी एखाद्या खेळाकडे कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर खूप पुढे गेलो असतो. पण मी हे खेळू ते खेळू ते खेळू हे खेळू 10 गेम खेळायचो. राजकारणाचा खेळ खेळतात. पण त्यानंतर कॉलेज नंतर मी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं, ते राजकारणामध्ये गेलं. आणि म्हणून सतत 7 वेळा एकदा सरपंच, 7 वेळा आमदार, 3 वेळा पदावर मंत्री, म्हणजे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं की किती पुढे जाऊ शकतो याचं उदाहरण आहे. पण बरं झालं मी त्यावेळेला एकाच खेळावर खेळत बसलो नाही, तिथं खेळत केला असतो. आता राजकारणामध्ये कसं आहे, रिटायरमेंट नाहीये. खेळाडूंना लिमिटेशन असतं, फिजिकल फिटनेस असतो, त्या ठिकाणी वयाची मर्यादा असते. पण राजकारणामध्ये तुम्ही जेवढे वयस्कर व्हाल तेवढे चांगले खेळाडू असाल. आणि म्हणून मग हाच गेम मी निवडला. आणि आता राजकारणामध्ये माझी घोडदौड सुरू आहे. जरा भाजपामध्ये मी सगळ्यात सिनियर आहे. सगळ्या आमच्या 140 आमदारांमध्ये 7 टर्म असलेला मी आमदार त्या ठिकाणी आहे. पण अजून काही मी तसा म्हातारा झालेलो नाही किंवा माझं वय झालेलं नाहीये.